आज महाराष्ट्रामध्ये धोकादायक गोष्ट घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारला जात आहे. आजच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार होतोय आणि तो बाहेरून नाही तर तो आतून होत आहे. ती गोष्ट आहे चिखला गावची. चिखला गावात जे घडलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केलं गेलं, पण तो शिवविचार नव्हताच. स्पष्ट सांगतो, वंजारा समाज असो किंवा कुठलाही समाज असो, काही लोकांची मानसिकता आजही हिंसक आहे आणि त्या मोजक्या लोकांनी मारहाण केली, गोंधळ घातला आणि समाजाचं नाव बदनाम केलं. शिवाजी महाराज काय शिकवून गेले? विचार, संयम, न्याय. मग हात उचलणं, अफवा पसरणं आणि जातीवाद पसरणं हा शिवधर्म नाही, हा निव्वळ गुंडगिरी आहे. आता अजून गंभीर आरोप समोर येत आहेत. जर खरंच असे आरोप असतील की सत्तेत असलेल्या व्यक्तीने लहान मुलींवर हात उचलला, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर ही केवळ घटना नाही, ही समाजासाठी धोक्याची इशारा आहे. सरपंच असो, नेता असो, पद म्हणजे परवाना नसतो. सत्ता ही संरक्षणासाठी असते, दहशतवादीसाठी नाही. लहान मुलीवर हिंसा किंवा रागाची चूक नाही, ही विकृत अमानवी मानसिकता आहे. अशा लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो, पण दोष समाजाचा नसतो, दोष त्या माणसाच्या विचारांचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल निषेध करणे ही गोष्ट कितपर्यंत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. जय शिवराय, जय भीम.